असं काही होत नाही, आम्ही सगळी काळजी घेतोय. मग काय मूर्ख लोक आहे का हे पागल आहे? या सभागृहात जर कारवाई होत नसेल तर सभागृहाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. अध्यक्ष महोदय, लहानसहान माणसाला त्रास देणारा आहे, पण त्यांना माहित आहे का पैसा सब कुछ होता है. उत्तर मला वाटतं एकतर आहे आमदारावर कारवाई करा, दोन पैकी एक केलं पाहिजे. मंत्री महोदयानं दोन पैकी एक करा. काय म्हणतं मंत्री महोदय? का असं काही होत नाही, आम्ही सगळी काळजी घेतोय. मग काय मूर्ख लोक आहे का हे पागल आहे? अध्यक्ष महोदय, एकतर आमदाराचं खरं मानावं, नाहीतर तुम्ही दिलेला अधिकारी कोण आहे त्याला पकडा पहिले, नाही तर माझ्यासमोर उभं करा. अध्यक्ष महोदय, आमदारानं काय म्हटलंय? या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ते हजर नाही आहे. ते का हजर नाही याची चौकशी करा. त्याची चौकशी झाली पाहिजे ना. एवढ्या महत्वाचा त्यांनी लक्षवेधी इथं सभागृहाचा वेळ घेतला. ज्या अमीन पटेल साहेबांचं सहज नाव टाकलं ते इथं उपस्थित ठेवले. अध्यक्ष महोदय, या मोठा गोळा. अध्यक्ष महोदय, पहिले गोष्टी काय, या लक्षवेधीमध्ये एवढ्या महत्वाच्या लक्षवेधीमध्ये नाना पटोले गैरहजर का, ते पहिले माहिती काढा आणि आम्हाला पटलावर ठेवा. माहिती द्या. तुम्हाला सभागृह संपाच्या अगोदर त्यांच्याकडून माहिती घ्या. आणि अध्यक्ष महोदय, मला वाटतं मंत्री महोदय जे आता सांगतय का ते बरोबर आहे, तसं काही नाही आहे. आणि ते नेहमीची भाषा असतं बरं हे मंत्री लोकांची. ते असं काही होतच, म्हणजे एखादा मेला जरी ना, तुम्ही काय म्हणता ते मेला गेले नाही आहे, ते काय आहे ते फक्त असं माहिती झाली असं नका सांगू. लक्षवेधी जर आलं तर प्रदूषण झालेलं आहे, हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. सत्य छुप नाही सकता है. मग प्रदूषण ज्या काळात झालं त्याच्यावर काय कारवाई केली ते पाहिजे मला. दोन गोष्टी, खोटी आहे का, सदस्यांना खोटी माहिती घेतली आहे का, ते तरी सांगावं. खोटी नसन तर तुम्ही उपाययोजना केल्या तो नंतरचा भाग आहे, पण प्रदूषण झालं ना अध्यक्ष महोदय, त्याच्यावर काय? कारण हे सगळे बडे लोक आहे, करोडो रुपयाचे विषय. अध्यक्ष महोदय, हा लहानसहान माणसाला त्रास देणारा आहे, पण त्यांना माहित आहे का पैसा सब कुछ होता है, आमच्यावर कारवाईच होणार नाही. या सभागृहात जर कारवाई होत नसेल तर सभागृहाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. अध्यक्ष महोदय, जनसामान्य माणसांचा आज कारवाई झाली पाहिजे. ज्या काळात प्रदूषण झालं, ज्याच्यामुळे आमच्या जनसामान्याचं जीवन उद्ध्वस्त होत आहे, त्या संदर्भात तुम्ही आम्हाला सांगा. सन्मान्य सदस्य बच्चूभाऊंनी जी भूमिका मांडली, मी उत्तर देत असताना मध्येच त्यांनी मला थांबवलं. प्रदूषण झालं की नाही याची नक्की आपण चौकशी करू. जे कोण बिल्डर आहेत, कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे ब्रीफिंग घेताना मला आता कळलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सन्माननीय सदस्यांनी जी इथं भूमिका मांडली, कारण बच्ची भाऊ लक्षवेधी वाचून या ठिकाणी तुम्ही सांगताय, परंतु त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे ही नक्की ज्यांनी लक्षवेधी मांडलेली आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगू शकले असते, पण दुर्दैवानं ते आज सभागृहामध्ये नाही, त्याचा उल्लेख बच्चूभाऊंनी केला. पण बच्चूभाऊंनी जी भूमिका मांडलेली आहे, सभागृहामध्ये मांडलं बच्चूभाऊ जे जातं ते खरं मानलं जातं. या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं प्रदूषण होतंय की नाही याची देखील चौकशी अगदी युद्धपातळीवर केली जाईल. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणारं हे सरकार आहे. पण दुसरा मुद्दा भाऊ जो तुम्ही मांडलात तो देखील अतिशय महत्वाचा आहे की उद्योग विभागामध्ये अनेक प्रकल्प आहेत, त्यांचं पोल्युशन होतंय, त्याची देखील माहिती आपल्याकडे असली पाहिजे. अशा पद्धतीने तिची भूमिका सकारात्मक आपण मांडली, त्याचं देखील मंत्री म्हणून मी समर्थन करतो. आणि पुढच्या अधिवेशनाच्या आत पर्यावरण विभागाला हे निर्देश दिले जातील की अशा किती कंपन्या आहेत की ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यांनी प्रदूषण बाजूला होण्यासाठी न होण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत याची सविस्तर माहिती ही सभागृहामध्ये ठेवली जाईल. परंतु बच्चूभाऊंनी अजून एक जी मागणी केलेली आहे ती देखील मी सभापती महोदय आपल्याला विनंती करतो की लक्षवेधी लागल्यानंतर मुख्य जे सभासद आहेत ते सभागृहामध्ये का उपस्थित राहू शकले नाहीत